आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। शक्तीपीठ महामार्गाचा दावा फोल, पात्रा देवीत कोणतेच शक्तीपीठ नाही। M24 तासचा ग्राउंड रिपोर्ट। महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाकांक्षा आणि तितकाच वादग्रस्त ठरलेला शक्तीपीठ महामार्ग सध्या राज्यातील हजारो शेतकऱ्यांच्या विरोधाचा सामना करत आहे। हा महामार्ग महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यातून जाणार असून यामुळे हजारो शेतकरी देशोधडीला लागतील अशी भीती व्यक्त केली जात आहे। शासनाच्या दाव्यानुसार हा महामार्ग राज्यातील विविध शक्तीपीठांना जोडणार आहे। मात्र या महामार्गाचा शेवटचा टप्पा असलेल्या पात्रा देवीबद्दल शासनाचा दावा किती खरा आहे हे जाणून घेण्यासाठी M24 तासचे मुख्य संपादक दिलीप मोहिते यांनी थेट घटनास्थळी जाऊन सत्य परिस्थिती जाणून घेतली। गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर बसलेले पात्रा देवी हे एक छोटे आणि शांत गाव आहे। गावाच्या पश्चिम दिशेला साधारण 1 किलोमीटर अंतरावर पात्रा देवीचे मंदिर आहे। स्थानिक नागरिक या देवीला पाषाण देवी म्हणूनही ओळखतात। गावकऱ्यांची या देवीवर अथांग श्रद्धा आणि भक्ती आहे, पण धक्कादायक वास्तव हे आहे की शासनाने दावा केल्याप्रमाणे या ठिकाणी शक्तीपीठ असण्यासारखे कोणतेही ऐतिहासिक किंवा धार्मिक वास्तव नाही। हे एक अत्यंत साधे आणि निर्मळ स्थानिक देवस्थान आहे। या महामार्गाच्या वादामुळे सध्या महाराष्ट्रातील अनेक शेतकरी पात्रा देवी परिसराची पाहणी करण्यासाठी आणि सत्यता पडताळण्यासाठी येथे जात आहेत। मात्र अचानक वाढलेल्या या गर्दीमुळे स्थानिक नागरिक या येणाऱ्या शेतकऱ्यांकडे एका वेगळ्याच संशयाच्या नजरेने पाहत असल्याचे चित्र सध्या तेथे निर्माण झाले आहे। M24 तासने जेव्हा बांदा पात्रा देवी आणि परिसरातील गावकऱ्यांशी संवाद साधला तेव्हा या महामार्गाला स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असल्याचे समोर आले। मात्र राज्यातील एका बड्या मंत्र्याच्या भीतीपोटी येथील लोक उघडपणे बोलण्यास किंवा विरोध करण्यास धजावत नाही असे अनेक गावकऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर कबूल केले। तसेच गावातील एका उच्चशिक्षित व्यक्तीने खळबळजनक खुलासा करताना सांगितले की या महामार्गाचा आणि पात्रा देवी मंदिराचा कोणताही थेट संबंध नाही। पात्रा देवी मंदिरापासून काही अंतरावर असणाऱ्या बड्या उद्योजकांच्या खाड्या आणि त्यांच्या व्यावसायिक फायद्यासाठीच हा महामार्ग थेट गोव्याच्या सीमेपर्यंत आणला जात आहे। सरकारच्या अधिकृत अलाइनमेंटमध्ये केवळ पात्रा देवी गावाचा उल्लेख आहे। पात्रा देवी मंदिराचा कुठेही विशेष उल्लेख नाही। एकंदरीत खास पात्रा देवीच्या दर्शनासाठी हा महामार्ग तयार केला जात असल्याचा जो समज सांगलीसह संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेमध्ये पसरवला गेलाय तो साफ खोटा असल्याचे M24 तासच्या प्रत्यक्ष पाहणीत सिद्ध झाले आहे। तिथे कोणतेही अधिकृत शक्तीपीठ अस्तित्वात नसून केवळ काही बड्या लोकांच्या आर्थिक फायद्यासाठी हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी हिरावून घेण्याचा हा डाव तर नाही ना, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे। ब्युरो रिपोर्ट M24 तास सांगली। मागील 2 ते 3 महिन्यापासून शक्तीपीठ महामार्ग या नावानं वाळवा तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एक खळबळ उडाली आहे। शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या शेतातून जात असल्याने अनेक शेतकरी उद्ध्वस्त होणारच आहेत आणि आक्रमक सुद्धा झाले आहेत। मात्र नागपूर ते गोवा या दरम्यान जे शक्तीपीठचं नाव दिलेलं आहे की पात्रा देवीचं नाव दिलेलं आहे, तर या नेमकं पात्रा देवी मंदिर आहे कसं किंवा तिथं शक्तीपीठाचं तिथं काय वास्तव्य आहे हे पाहण्यासाठी आम्ही आज इथं या पात्रा देवी गावामध्ये आम्ही आलेलो आहोत। तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता की हेच ते पात्रादेवी मंदिर आहे, ज्या शक्तीपीठ नावानं प्रसिद्ध आहे आणि नागपूर ते पात्रादेवी हा शक्तीपीठ महामार्ग म्हटलं जातो, त्यातलंच हा पात्रादेवी मंदिर। आज आम्ही इथं पाहण्यासाठी आलतो की नेमकं पात्रादेवी मंदिर हे शक्तीपीठ आहे का, इथल्या या शक्तीपीठ महामार्गाचा या देवासाठी काही उपयोग होतो का किंवा इथल्या ग्रामस्थांचा या महामार्गाचा उपयोग होतो का हे पाहण्यासाठी आम्ही या गावामध्ये आलो असतो। आज आम्ही याची पाहणी केली असता असं दिसून येतं की हे मंदिर जसं देवी मोठ्या प्रमाणात इथं प्रसिद्ध आहे। आपल्या गावामध्ये ग्रामदैवत जसं प्रसिद्ध असतं तसंच त्याच पद्धतीचं हे पात्रादेवी सुद्धा या गावाच्या गावकऱ्यांसाठी एक प्रसिद्ध असं देवस्थान आहे। ह्या देवाला मानलं जातं की तुम्ही पाहू शकता की या मंदिराच्या बाजूलाच असणाऱ्या या झाडाला भक्तिभावानं लोकांनी इथं साडी चोळीचं नवस केलेलं आहे आणि यातूनच आपल्याला ह्या गावाच्या नागरिकांची भक्ती दिसून येते। याचबरोबर आपण देवी पण पाहू शकतो की देवीचं महात्म्य सुद्धा एक चांगल्या प्रकारे असणार आहे। पण तरी या देवीच्या नावावरूनच या शक्तीपीठाला नाव देऊन नागपूर ते गोवा असा हा महामार्ग काढण्यात आलेला आहे आणि या महामार्गासाठी वाळवा तालुका असेल किंवा महाराष्ट्रातील हजारो हेक्टर जमीन या सुपीक जमीन आणि पाण्याखालची असणारी ही बागायत शेती या महामार्गासाठी जात आहे। खरंच ह्या गरज आहे का शक्तीपीठ महामार्गाची हे पाहण्यासाठी आम्ही आज होतो आणि आम्ही माहिती सुद्धा घेतली। तर हे देवाचं आता आम्ही तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की हे शक्तीपीठ नाव दिलंय, मात्र पण या देवाचा किंवा या ग्रामस्थाचा या शक्तीपीठाचा काही संबंध कुठेही दिसून येत नाही।
हा शक्तिपीठ महामार्ग हा देवाच्या बाजूनं जात असून इथं काही खाडी असतील किंवा इतरही काही अदानीसारख्या काही मोठ्या बंदरं असतील ह्यांच्यासाठी हा शक्तिपीठ उपयोगाला येणार असं वाटतंय. ह्या गावातील अनेक नागरिकांशी आम्ही चर्चा केली तर त्यांना सुद्धा इथील काही ह्या भागातील सुद्धा नागरिक या शक्तिपीठाच्या विरोधात आहेत. अनेक नागरिकांनी आम्हाला इथून या शक्तिपीठाचा महामार्गासाठी विरोध असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं आहे. याचबरोबर या भागातील सुद्धा निसर्गरम्य असणारं हे कोकण जे काही झाडे असतील किंवा एक बंधारे आणि एक चांगली सुपीक जमीन या शक्तिपीठ महामार्गामुळं उद्ध्वस्त होणार आहे. या महामार्गासाठी जाणारे जे जमीन असतील ह्या शेतकऱ्यांचा उद्रेक आम्ही पाहिलेला आहे. इथल्या शेतकऱ्यांनी बोलून सुद्धा दाखवलेला आहे की आम्हाला हा शक्तिपीठ नको आहे आणि ह्या शक्तिपीठ महामार्गाचा येथील शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा काही उपयोग होणार नाही. मग हा सरकारनं घाट कोणासाठी नेमका घातला हा प्रश्न आता सध्या उपस्थित होत आहे. खरं तर हजारो हेक्टर शेती या महामार्गासाठी नापीक करून किंवा उद्ध्वस्त करून जे शेतकऱ्यांना उपयोग नाही अशी ही महामार्ग काढून नेमका सरकार कोणाचं हित जोपासतंय हे हा मोठा प्रश्न खरं उपस्थित झालेला आहे. आम्ही देवाच्या नावानं जे शक्तिपीठ म्हटलं जातं म्हणून आम्ही सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर ते बांधा जे पत्रादेवी मंदिर आहे हे पाहण्यासाठी आम्ही आज इथं सकाळपासून 4:30 वाजल्यापासून आम्ही प्रवास करत आलो. ठिकठिकाणी थांबून आम्ही इथल्या शेतकऱ्यांच्या पण प्रतिक्रिया जाणून घेतल्या आणि प्रत्यक्षात हे शक्तिपीठ नेमकं पत्रादेवीसाठी जे म्हटलं जातं ते खरंच इथं पत्रादेवी शक्तिपीठसारखं वास्तव आहे का, इथल्या लोकांना त्याची गरज आहे का, ह्या देवीसाठी काय इथं गरज आहे का हे पाहण्याचं आम्ही केलं. पण याच्यामध्ये कोणता ह्या देवी असेल किंवा या ग्रामस्थ असतील किंवा इथं ह्या जे शेतकरी असतील ह्यांच्या कोणाच्याच फायद्याचा हा शक्तिपीठ नसल्याचं आम्हाला दिसून आलेलं आहे. नमस्ते, मी कुरळप वाळवा तालुक्यातील सांगली जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांचा मुलगा बोलतोय. तर हे जे शक्तिपीठ चाललंय आणि त्याच्यामध्ये आमची स्वतःची जमीन जात्या, वडिलार्जित जमीन जात्या. मग त्याच्यासाठी आम्ही हा शक्तिपीठ पत्रादेवीपासून ते नागपूरपर्यंत रोड जो शक्तिपीठ महापीठ होणार आहे त्याच्या संदर्भात आम्ही थोडंसं माहिती घ्यायसाठी इथं आलो होतो पत्रादेवी मंदिरापाशी. तर हे मंदिर आहे आम्ही बघितलं पहिल्यांदा. तर हे ग्रामदैवत आहे, त्या लोकांची श्रद्धा इथं वसलेली आहे. लोक रोज श्रद्धेपोटी इथं येत आहेत. परंतु सरकारचा असा कोणता अट्टास आहे किंवा सरकारनं इथंपर्यंत रोड हा का करायचं ठरवलं आहे हे आम्हाला सुद्धा अजून आमच्या बुद्धीला पटलेलं नाही किंवा इथंपर्यंत का करतात हे बघण्यासाठी आम्ही इथंपर्यंत आलो. आमच्या एवढ्या जमीन जात आहेत, आमच्या पिढ्यानपिढ्या ज्याच्यावरती आमचा उदरनिर्वाह चालतोय हा बंद होणार आहे. पण ती कशापोटी कशासाठी सरकार इथंपर्यंत रोड हा करणार आहे. इथं एक खाडी आहे समुद्रात. मग सरकारचं ह्याच्याबद्दल काय नियोजन आहे हे आमच्यापर्यंत समजले नाही. तर हा रोड बंद व्हावा अशी मी एक विनंती करतोय.